शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। शहरातील विविध ठिकाणाहून 3 दुचाकी तर 1 रिक्षा चोरीला गेली आहे। दुचाकी चोरीच्या रोज घटना घडू लागल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आवाहन उभे केले आहे। पहिल्या घटनेत सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील NB कांद्याच्या दुकानासमोरून दुचाकी क्रमांक MH13DL 4794 ही चोरून नेल्याची घटना 19 मार्चला घडली। याबाबत सुभेदार गुलाब शेख वय 38 राहणार संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड यांनी फिर्याद दिली। दुसऱ्या घटनेत मार्केट यार्ड येथील चिलखंडे कांद्याच्या दुकानासमोरून दुचाकी क्रमांक MH13EB 6295 ही दुचाकी 20 मार्चला चोरून नेली। याबाबत पारस अनिल गायकवाड व 29 राहणार गुजर बस्ती बुद्ध विहार जवळ यांनी फिर्याद दिली। तिसऱ्या घटनेत चर्चनकर पेट्रोल पंपासमोर पार्क केलेली रिक्षा क्रमांक MH13BV 2061 ही चोरून नेल्याची घटना 20 मार्चला घडली। रिक्षा पार्क करून मुलीस सेंट्रल हॉस्पिटल येथे पाहण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी रिक्षा चोरून नेली। याबाबत नासिर अब्दुल अजीज खान वय 50 राहणार मोदीखाना पाचकंदील यांनी तक्रार दिली। चौथ्या घटनेत मार्केट यार्ड येथील प्रधान हॉटेल समोरून दुचाकी क्रमांक MH13CG 9507 ही चोरून नेल्याची घटना 20 मार्चला घडली। याबाबत बाळू सोपान साबळे वय 41 राहणार राजीव नगर झोपडपट्टी भवानीपेठ यांनी पोलिसात तक्रार दिली। चारही घटनांची नोंद जेबरोड पोलीस ठाण्यात झाली आहे। दरम्यान मागील 2 दिवसात शहरातून 6 दुचाकींची चोरी झाल्याचे गुन्हे दाखल आहेत। वाहन चोरट्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे। पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे।